जवळपास 3 ते 4 टर्म राहिलेले नगरसेवक गिरजाराम हरनोर अण्णा यांनी आज शिंदे प्रवेश केला. काय प्रतिक्रिया आहे तुमची? निवडणुका महापालिकेच्या आलेल्या आहेत आणि सध्या वातावरण निवडणुकीचं असल्यामुळं या पक्षातून त्या पक्षात भरपूर जणं उड्या मारतात. मुंबईतही भरपूर जणं आत्ता घोसाळकर मॅडम पण गेल्या. त्यामुळे स्वतःचं राजकारण हे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं ठरवलं. आणि काय परिणाम होईल पक्षावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. एक माणूस गेल्याने पक्ष कधीच संपत नाही आणि ज्योतिनगरमधून जरी ते गेले असले तरी आम्ही निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा पक्ष इथे तेवढ्याच जोमाने उभा आहे आणि उभा पण करू आम्ही. ते पक्षांतर केलं आहे म्हणजे त्यांनी तर बरेच विकास कामे केले असं लोक सांगतात. म्हणजे त्यांचा पक्षावर विश्वास नाही असं वाटतंय का विकास कामावर? विकास कामं त्यांनी जरी केलेले असले काही माझ्या हिशोबाने तर काही विकास कामात सध्याच्या स्थितीत तर दिसत नाहीत मग. परंतु विकास कामं त्यांचा जरी दावा असला तरी तो पक्षाच्या माध्यमातून पक्षाने त्यांना भरपूर संध्या दिल्या. त्यांना शहरप्रमुख केलं, त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं होतं पक्षाने. आणि आज जे काही त्या उभ्या आहेत, जे काही त्यांचं आज ताकद होती ती सर्व पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. पूर्वी 1988ला ते काय होते एकनाथनगरमध्ये आणि आज ते काय आहेत हे सगळं पक्षाचं सामर्थ्य आहे. आगामी काळामध्ये पक्षाकडं उमेदवार आहे का प्रभागामध्ये? पक्षाकडे इच्छुकांची खूप गर्दी आहे आणि पक्ष ठरवल त्या उमेदवाराच्या पाठीमागं आमची संघटना पूर्ण ताकदीनं उभा राहील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आम्ही ते निश्चितपणे निवडून आणू या प्रभागातून, असं या प्रसंगी मी आपल्याला आश्वासन देतो. इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही पण दावेदारी करू शकता? मी दावेदार आहेच आहे पक्षाचा इच्छुक म्हणून. मी पण खूप समाजसेवा केलेली आहे पक्षाची प्रभागाची आणि मी इच्छुक तर आहे, पण पक्ष ठरवेल मला उमेदवारी द्यायची की नाही. आणि उमेदवारी मिळो न मिळो मी संघटनेचं काम करणार आणि इथून निवडून आणणार हे आश्वासन मिळणार. आपलं नाव? मी गिरीश चपळगावकर.